आज आपण नाश्त्यासाठी एक जबरदस्त आणि झटपट तयार होणारी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी बेसन, बारीक कट केलेला 1 कांदा, बारीक कट केलेला 1 टोमॅटो, अजून तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील आवडत असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथं घालू शकता। त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 बारीक कट केलेली हिरवी मिरची, थोडासा हातावरती चोळून ओवा घालायचा आहे आणि काही मसाले घालूया। मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स घालायची आहे। नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं। नाश्त्यासाठी लागणारे सगळे मसाले घेतलेत। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण भाज्यांना थोडं पाणी सुटतं। थोड्याच पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं पीठ आणि घेतलेले सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून झालेलं आहे। आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे पीठ छान असं फुललं जाईल। आपल्याकडे कमी वेळ असेल तर लगेच बनवला नाश्ता तरी सुद्धा चालू शकतो। 10 मिनिटांनंतर पीठ छान असं फुललेलं आहे। इथं आपल्याला थोडीशी पाण्याची गरज जाणवते, कारण थोडंसं घट्ट पीठ आहे। आपण थोडं अजून पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही। आपल्याला इथं मीडियम कन्सिस्टन्सीचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं आपलं बेसनचं बॅटर तयार आहे। आता आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तयार केलेल्या बेसनमध्ये आपल्याला ब्रेड बुडवायचा आहे, जेणेकरून दोन्ही साईडला व्यवस्थित असं बेसन लागलं जाईल। ब्रेड खूप जास्त वेळ बुडवून ठेवायचा नाही, लगेच आपण तव्यावरती भाजायला घेऊया। हा ब्रेड बेसन टोस्ट आलटून पालटून दोन्ही साईडून छान असा सोनेरी आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आज आपण ब्रेड बेसन टोस्ट बनवतोय, जो की झटपट तयार होईल आणि खूप कमी तेलामध्ये बनतो। घरामध्ये नक्कीच सर्वांना हा टोस्ट आवडेल। खूप मस्त असा रंग आलेला आहे। इथे मस्त खमंग असे ब्रेड बेसन टोस्ट तयार आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या ब्रेडचे सुद्धा छान असे खमंग ब्रेड बेसन टोस्ट बनवून घेऊया। बनवायला खूप सोपा आहे, कोणीही बनवू शकेल। खूप टेस्टी असा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाईमध्ये झटपट असा बनवून तयार होतो। तुम्ही हे मस्त खमंग असे टोस्ट टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता। खूप मस्त लागतात। अशाच नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती। लगेच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।